नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण सर्वात मोठी बातमी आलेली आहे आणि ती बातमी कशा प्रकारे आहे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. तर बघा तर मग कोणती बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी एक वरदान ठरलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार गरीब कुटुंबातील महिलांना दर महिना 1,500 रुपये देत आहे. या आर्थिक मदतीमुळे महिला आपला कुटुंबाचा भार सांभाळू शकतील आणि आर्थिक संकटाला तोंड देण्यास सक्षम होतील. हा योजनेमागील मुख्य उद्दिष्ट आहे. आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत 2 टप्प्यामध्ये पैसे वितरण केलेले आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यासाठी लाखो महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी 3,000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत. ही रक्कम 2 महिन्याच्या हप्त्याची एकत्रित रक्कम आहे, जी प्रति महिना 1,500 रुपये या दराने देण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेच्या 3ऱ्या हप्त्याबद्दल उत्सुकता होती. आता ही प्रतीक्षा संपलेली आहे. सरकारने जाहीर केलेले आहे की 14 ते 17 सप्टेंबर 2024 या कालावधीत 3रा हप्ता लाभार्थीच्या खात्यात जमा केला जाईल. विशेष म्हणजे यावेळी 4,500 रुपयाचा हप्ता दिला जाणार आहे, जो की 3 महिन्याच्या रकमेच्या बरोबर आहे. या 3ऱ्या हप्त्याच्या वितरणासाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. 14 सप्टेंबर 2024 रोजी सोलापूर येथे एका लाभार्थी वितरण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमात 3ऱ्या टप्प्याचे औपचारिक वितरण होईल आणि योजनेच्या यशाचा आढावा घेतला जाईल. हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. अर्ज प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल कोणते झाले ते आपल्याला पाहायचे आहेत. योजनेच्या सुरुवातीला लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा होती. महिला स्वतः किंवा सेतू केंद्रामध्ये जाऊन अर्ज करू शकत होत्या. मात्र सातारा जिल्ह्यात एक झालेल्या गैरव्यवहारानंतर काही भागात अपेक्षित प्रतिसाद न दिल्यामुळे सरकारने अर्ज प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आलेला आहे. नवीन नियमानुसार आता फक्त अंगणवाडी केंद्रात या योजनेसाठी अर्ज स्वीकारण्याची मंजूर करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. या संदर्भात सरकारने एक विशेष शासन निर्णय जारी केलेला आहे. यामुळे योजनेची अंमलबजावणी अधिक पारदर्शक आणि प्रभावी होईल अशी अपेक्षा आहे. अर्ज कसा करावा. ज्या महिलांनी अद्याप योजनेसाठी अर्ज केलेला नाही त्यांनी आता नजीकच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. अंगणवाडी कर्मचारी या अर्जाची ऑनलाईन नोंदणी करतील आणि त्यांच्या मंजुरीच्याही प्रक्रिया पूर्ण करतील. यामुळे लाभार्थ्यांना योजनेचा लाभ सुलभतेने मिळू शकेल, असा हा सरकारचा मोठा निर्णय आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण घोषणा केलेली आहे. त्यांनी सांगितले आहे की भविष्यात या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मासिक रकमेत वाढ करून ती 3,000 रुपये करण्याचा विचार आहे. म्हणजे तुम्हाला आता याच्यामध्ये वाढ करून 1,500 रुपयेपेक्षा जास्त 3,000 रुपये मिळण्याची शक्यता खूप आहे. लाडकी बहीण योजनेचा आशीर्वाद आमच्या सरकारसोबत राहिल्यास आम्ही निश्चितपणे हा हप्ता वाढवू, असे त्यांनी म्हटलेले आहे. म्हणजे एकनाथ शिंदेने म्हटलं आहे की तुम्ही जर आमच्यासोबत असाल तर तुम्हाला वाढून हप्ता म्हणजे 3,000 रुपये देण्यात येईल. दरम्यान विरोधी पक्षांनीही या योजनेला प्रतिसाद दिलेला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी एक मुलाखतीत सांगितले की त्यांचे सरकार सत्तेत आल्यास ते महालक्ष्मी योजना नावाची एक नवीन योजना सुरू करतील. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 3,000 रुपये दिले जातील आणि दरवर्षी या रकमेत 1,000 रुपयाची वाढ केली जाईल, असा हा नाना पटोले यांनी सांगितले आहे की महालक्ष्मी ही आम्ही एक नवीन योजना सुरू करेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 3,000 रुपये देण्यात येतील. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने ही महाराष्ट्रातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानत जात आहे. आर्थिक मदतीमुळे महिलांना स्वावलंबी होण्यास मदत होईल आणि त्यांच्या जीवनमान सुधारेल अशी अपेक्षा आहे. शिवाय या योजनेमुळे महिलांना आर्थिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळेल, जे समाजातील लैंगिक समानतेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरू शकते. मात्र या योजनेसमोर काही आव्हानेही आहेत. योग्य लाभार्थ्यापर्यंत पोहोचणे, गैरव्यवहार रोखणे आणि योजनेची दीर्घकालीन शाश्वतता सुनिश्चित करणे ही त्यापैकी एक प्रमुख आव्हाने आहेत. सरकारने अर्ज प्रक्रियेत केलेल्या बदल हे
आव्हानाला तोंड देण्याचा एक प्रयत्न आहे. या योजनेचा विस्तार करणे आणि अधिक पात्र महिलांपर्यंत पोहोचणे हे एक सरकारचे उद्दिष्ट असेल. त्याचबरोबर या आर्थिक मदतीसोबत महिलांना कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे महत्त्वाचे ठरेल, जेणेकरून या दीर्घकाळात आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतील. हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुती सरकारच्या राजकारण करत असल्याचे विरोधकांचे म्हणणं आहे. विधानसभा निवडणुका येऊ घातल्या असतानाच लाडकी बहिणीसाठी योजनेबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. या योजनेचा अर्ज करण्याची मुदत आता आपल्याला 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. परंतु ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत त्यांना अंगणवाडी सेविकाकडून अर्ज करून घ्यावे. पण 4,500 रुपये महिलांच्या खात्यात कोणत्या दिवशी जमा होणार आहेत याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे की तुमचा हप्ता हे 14 सप्टेंबर या दिवशी वितरण म्हणजे सोलापूर येथे कार्यक्रमामध्ये वितरण होण्याची खूप शक्यता आहे. कारण का आता खूप जवळ निवडणूक येत आहे आणि तुम्हाला या पैशाबद्दल ही अत्यंत महत्त्वाची अपडेट सांगलेली आहे. तुम्ही जर चॅनल नसेल चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. भेट पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.